नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे वाघापूर येथील नागरिकांच्या घरावरील टीन पत्रे उडाली. नागरिक झोपेत असताना वादळ वाऱ्यासह पाऊस झाला. नागरिक झोपेत असताना टीन पत्रे उडून गेली, त्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. एका रात्रीतून नागरिकांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यामुळे महिला, पुरुष आणि मुलांनी दुसऱ्यांच्या घरी आसरा घेतला. पावसामुळे घरातील धान्य ओले झाले. शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पिंपळगाव येथील नागरिकांनी केली आहे. ऐका नागरिकांच्या व्यथा. रात्री एकाएकीच रात्री 12:30 वाजता वादळी वाडा आल्यामुळे माझ्या घरावरचे पूर्ण टीनं उडाले आणि फ्रीज उडाला आहे, मिक्सर उडालेला आहे आणि गव्हामध्ये पाणी गेलं, तांदळामध्ये पाणी गेलं आहे पूर्ण आणि माझा माल ओला झालेला आहे. तिखट मीठ पूर्ण भिजलेलं आहे आणि सिलेंडर वगैरे सगळं हे झालं आहे. तेलामध्ये 2 पिप्यामध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे. तरी माझी अपेक्षा आहे की मला छोटीशी प्रशासनाकडून मदत मिळावी. माझं हे पूर्ण वादळ वाड्याने पूर्ण नुकसान झालं. टीना गेल्या, पूर्ण मागच्याही टीना गेल्या. घरातलं पूर्ण नुकसान झालं. गहू तांदूळ पूर्ण ओले झाले. बेडशीट वगैरे सगळं ओलं झालं माझं. आम्ही दोघे लेकरं दुसऱ्यांच्या घरी गेलो. आम्ही तिथे थांबलो. नुकसान म्हणजे वाराधून खूप होती. त्याच्यामुळं आमचे टीनं कसा घरात हवा घुसल्यामुळं पूर्ण टीनं उडाले आणि घरातने आम्ही समजा जे लेकरं हे बायको होतो त्यांना पण जीवितहानी होत होती, पण आम्ही वाचलो. त्यामुळं शासनानं आम्हाला जे काही भरपाई होते त्यांच्याकडून ते आम्हाला द्यावी. आणि नुकसान म्हणजे आमची टीनं गायब झाली आहे, टीनं पडले, हे पूर्ण भिंती पडल्या आहे, कुडाच्या भिंती होत्या. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.